नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालको. मित्रांनो, काही मुलं जी असतात ती अ, तुमच्यावरती ट्रस्ट ठेवतात आणि ॲडमिशन घेतात. त्यापैकी एक आहे शिवराज. सो आय-टीवाला डेव म्हणून एक यूट्यूबचं चॅनल आहे आणि त्या आय-टीवाला डेव्सनं माझ्या कोड फर्स्टबद्दलचा एक व्हिडिओ केला होता. सो आय-टीवाला डेवच्या माध्यमातून जो व्हिडिओ टाकला गेला होता, त्या व्हिडिओवरती बऱ्याच लोकांचे कमेंट होते, की हे मार्केटिंगसाठी आहे. आय-टीवाल्या डेवनं किती पैसे घेतले मार्केटिंगला, राईट? आणि कोइन्सिडन्स असा आहे, की तो व्हिडिओ बघून शिवराजनं ॲडमिशन घेतलं होतं, राईट? आणि त्याचं प्लेसमेंट जे आहे ते प्लेसमेंट एका महिन्याच्या आतमध्ये झालं. शिवराज, तुझ्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देशील? की तुझं बेसिक गाव कोणतं आहे, एज्युकेशन काय झालं, कॉलेज कुठं केलंस याबद्दल? मी फलटण शहरातून आलेलो आहे. फलटण सातारा. आणि माझं 11वी-12वी मी कोल्हापूरमधून केली. आणि कोल्हापूरमध्ये कोणतं कॉलेज? कोल्हापूरमध्ये संजय घोडावतला गुड. तिथून इन्स्टिट्यूटला गेले होते अकॅडमीला. आणि त्याच्यानंतरनं मग बी.टेकला ॲडमिशन घेतलं वाघोलीमध्ये जी.एच. रायसोनी कॉलेजमध्ये. आणि तिथून 2025मध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. सो जी.एच. रायसोनीमध्ये तुझी ब्रांच कोणती होती? डेटा सायन्स. ओके, ग्रेट. नमस्कार विद्यार्थी मित्र आणि पालको. आम्ही पाठीमागचा व्हिडिओ जो आहे तो ओंकार जाधव सोबत बनवला होता पॉडकास्टमध्ये प्लेसमेंटचा, आणि यानंतरचा व्हिडिओ शिवराज जाधव सोबत बनवत आहोत. सो ग्रामीण भागातल्या मुलांच्या प्लेसमेंटबद्दलची ही जी सिरीज आहे, ही सिरीज अशीच चालू राहणार आहे आणि त्यातमध्ये अजून एक भर पडते ती शिवराज जाधवच्या व्हिडिओची. मित्रांनो, काही मुलं जी असतात ती तुमच्यावरती ट्रस्ट ठेवतात आणि ॲडमिशन घेतात. त्यापैकी एक आहे शिवराज. सो आय-टीवाला डेव म्हणून एक यूट्यूबचं चॅनल आहे आणि त्या आय-टीवाला डेव्सनं माझ्या कोड फर्स्टबद्दलचा एक व्हिडिओ केला होता, की आमची जी प्रोसेस चालते त्या व्हिडिओवरती बऱ्याच साऱ्या लोकांच्या कमेंट्स पण आल्या होत्या आणि त्या कमेंटवरती मी सुपर 30 रिलेटेड एक व्हिडिओ बनवला होता. सो आय-टीवाल्या डेवच्या माध्यमातून जो व्हिडिओ टाकला गेला होता, त्या व्हिडिओवरती बऱ्याच लोकांचे कमेंट होते, की हे मार्केटिंगसाठी आहे. आय-टीवाल्या डेवनं किती पैसे घेतले मार्केटिंगला, राईट? आणि कोइन्सिडन्स असा आहे, की तो व्हिडिओ बघून शिवराजनं ॲडमिशन घेतलं होतं, राईट? आणि त्याचं प्लेसमेंट जे आहे ते प्लेसमेंट एका महिन्याच्या आतमध्ये झालं. सो ही खूप एक आनंदाची गोष्ट आहे. पण डिस्क्लेमर हा आहे, की शिवराजचं प्लेसमेंट एका महिन्यात झालं म्हणजे तुम्ही ॲडमिशन घेतल्यानंतर प्रत्येक मुलाचा प्लेसमेंट हे जे आहे एका महिन्यात होईल किंवा प्लेसमेंट होईलच असं नाही. प्लेसमेंट हे कंप्लीटली डिपेंड्स अपॉन युअर परफॉर्मन्स आणि समोरच्या कंपनीची रिक्वायरमेंट. आता शिवराजच्या प्लेसमेंट मागं एक स्टोरी आहे छोटीशी. ती स्टोरी आज आम्ही बोलणार आहोत तुमच्यासोबत. सो शिवराज, तुझ्याबद्दल थोडंसं इंट्रोडक्शन देशील? की तुझं बेसिक गाव कोणतं आहे, एज्युकेशन काय झालं, कॉलेज कुठं केलंस याबद्दल? मी फलटण शहरातून आलेलो आहे. फलटण सातारा. आणि माझं 11वी-12वी मी कोल्हापूरमधून केली. आणि कोल्हापूरमध्ये कोणतं कॉलेज? कोल्हापूरमध्ये संजय घोडावतला गुड. तिथून इन्स्टिट्यूटला गेले होते अकॅडमीला. आणि त्याच्यानंतरनं मग बी.टेकला ॲडमिशन घेतलं वाघोलीमध्ये जी.एच. रायसोनी कॉलेजमध्ये. आणि तिथून 2025मध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. सो जी.एच. रायसोनीमध्ये तुझी ब्रांच कोणती होती? डेटा सायन्स. ओके, ग्रेट. सो वन मोर थिंग इज लाईक दॅट, की डेटा सायन्सचा मुलगा आणि फुल स्टॅकला ॲडमिशन, हे खूप एक वेगळं कॉम्बिनेशन आहे. आता ह्याच्या आधी कसं होतं, थोडंसं पार्श्वभूमी सांगतो, की कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आय-टी अशा 2च ब्रँचेस होत्या. पण आत्ता रिसेंटली 4 वर्षामध्ये काय झालं, डेटा सायन्स, ए-आय, डेटा ॲनालिसिस, ए-आय-एम-एल अशा 4-5 ब्रँचेस आल्या आणि मुलांचं कन्फ्युजन झालं, खूप कन्फ्युजन झालं, की मी डेटा सायन्स इंजिनियर आहे आणि मी फुल स्टॅक करायला पाहिजे की नको? हा खूप मुलांचा प्रश्न असतो. तर तुला असं काही वाटलं नाही का, की यार मी डेटा सायंटिस्ट आहे आणि मी फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा कोर्स करतोय? याबद्दल तुला काय वाटलं, की म्हणजे करायला पाहिजे की न करायला पाहिजे?
जसं की पहिल्यांदा मी 2-3 महिने ट्राय केलं डेटा सायन्समध्ये. पण त्याच्यामध्ये कमी अपॉर्च्युनिटी भेटल्या. त्यामुळे मग मी म्हणलं की इकडं फुल स्टॅक पण करूया. कारण की आपल्या म्हणजे बरंच पडेल थोडीशी, म्हणजे फ्रंट एंड पण येईल आणि बॅक एंड पण होईल. त्यासाठी मग मी ठरवलं की फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा कोर्स चालू करूया. ओके. सो AI/ML, डेटा सायन्स आणि डेटा ॲनालिसिस हे जे इंजिनियर पासआउट होत आहेत त्या इंजिनियरला या व्हिडिओच्या माध्यमातून स्पेशली ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना, अति शहाणपण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे नाही. त्यांनी म्हणजे कमेंट पण करू नये आणि बोलू पण नये. कारण मला असं वाटतं की जे एक ॲनालिसिस जॉब्स आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस बऱ्यापैकी ओपनिंग जे असतात त्या ट्रॅडिशनलमध्ये ज्या फुल स्टॅक जे आहेत त्याच्यासाठी आहेत. म्हणजे आत्तापर्यंत मी जे बघितलेलं आहे, तर काय असतं की डेटा सायन्स, डेटा ॲनालिसिस आणि AI/ML हे थोडंसं एक्सपिरियन्ससाठी जास्त ओपनिंग्ज आहेत. हे फ्युचर आहे, नक्की केलं पाहिजे. मी असं म्हणत नाही की डेटा सायन्स करायला नाही पाहिजे किंवा डेटा ॲनालिसिस नाही करायला पाहिजे, AI/ML नाही करायला पाहिजे. पण प्रोजेक्टमध्ये जी रिक्वायरमेंट आहे, समजा 3-4 लोकांचं डेव्हलपमेंटची टीम असेल, तर त्याच्यामध्ये 1 डेटा सायंटिस्ट असू शकतो. पण 4 लोकांच्या टीममध्ये 4 डेटा सायंटिस्ट असू शकत नाही. त्याच्यामध्ये काही ना काही फुल स्टॅक डेव्हलपमेंटचा किंवा AWS या सगळ्यांचा रोल आहे. ओके शिवराज, माझा पुढचा प्रश्न हा आहे तुला, की तू इथं कोर्स करण्याच्या अगोदर किती इन्स्टिट्यूटला व्हिजिट केलंय किंवा तुझा एक्सपिरियन्स काय होता इन्स्टिट्यूटबद्दलचा? तर मी ज्यावेळेस ग्रॅज्युएशनमध्ये होतो त्यावेळेस मी एक डेटा ॲनालिटिक्सचा कोर्स केला होता 6 मंथचा. तिथून मला असे म्हणावे असे प्लेसमेंट कॉल्स मिळाले नाहीत. तर मग मी सर्चिंगमध्ये लागलो की अजून कोणता कोर्स आहे का जिथून प्लेसमेंट वगैरे होऊ शकते असे. तर मग त्या सर्चिंगमध्ये मी एक यूट्यूबला व्हिडिओ बघितला. तो IT डेव म्हणून चॅनलचा होता. तर तिथून मग कोड फर्स्ट टेक्नॉलॉजीचे इन्फॉर्मेशन भेटली. नंतर तिथून मी वाया गुगल फॉर्म सरांशी कम्युनिकेट केलं आणि त्याच्यानंतर मी इथं क्लासला जॉईन झालो. ओके. सो जॉईनिंग आमच्या क्लासचे कोडफास्टचे जॉईनिंग एवढे सहजासहजी होत नाही येत आहे. आणि मला वाटतं शिवराज, तू ज्यावेळेस इथं व्हिजिट केलंस त्यावेळेस तुझ्या मनामध्ये बरेच सारे प्रश्न असतील की राहणं, खाणं किंवा या सगळ्या प्रोसेसबद्दल. सो तुला ज्या फर्स्ट डेला तू ज्यावेळेस आला होता त्यावेळेस तुझ्या मनामध्ये खरंच किती प्रश्न होते आणि काय काय होते? नेमकं म्हणजे माझं तर फक्त राहणं आणि राहण्यासाठी सोय म्हणजे कशी होईल काय. तर सरांनी स्वतः सांगितलं की इथं आहे राहण्याची सोय वगैरे. तर त्यानंतर मी 2-3 दिवसामध्ये शिफ्ट केला आणि क्लास लगेच चालू केला. ग्रेट. सो आमची पहिली जी आहे ती सुपर 30ची बॅच होती. त्याच्यामध्ये साधारण 17 ते 18 मुलांचे ॲडमिशन्स होते. पण या सुपर 30च्या बॅचची आम्ही जस्ट सुरुवात केली होती आणि खूप मुलं नव्हती. त्यामुळं त्यांचा जो फ्लो आहे एज्युकेशनल फ्लो, जसं की आमचा ट्रॅडिशनलमध्ये आम्ही पहिले ट्रेनिंग घेतो, मग त्यानंतर तुमचं जावास्क्रिप्टच्या टेस्ट आणि ऑल दॅट थिंग्स की प्रोजेक्ट हे ते. तो शिवराजच्या बॅचमध्ये पहिल्यांदा मला वाटतं 7 ते 8च मुलं होती आणि ती बॅच स्टार्ट झाली आमची. त्या बॅचमधले किती मुलं प्लेस झाले या ड्राईव्हला तुझ्या बॅचमधले? माझ्या बॅचमधले आत्ता तर मी एकटाच झालो आणि कृष्णा आणि कृष्णा एक. हा, म्हणजे 2 दोन आणि शुभमची ऑफर फेब्रुवारीमध्ये. हो. म्हणजे 3 मुलांचे ॲडमिशन झाले. राहिलेले 3 मुलं आत्ता सध्या कंटिन्यू करतायत. सो तुझ्या ॲडमिशनची डेट काय होती आठवत आहे का? किंवा फर्स्ट वीक फर्स्ट वीक? फर्स्ट वीक. हां, डिसेंबर फर्स्ट वीक आणि ऑफर 31 डिसेंबर. 31 डिसेंबर. ओके. सो डिसेंबर फर्स्ट वीकमध्ये त्याचं ॲडमिशन झालं आणि 31 डिसेंबरला त्याला ऑफर आली. आता हे मी पहिल्यांदाच क्लिअर केलं आहे, अजून एकदा क्लिअर करतो की हा एक योगायोग आहे. म्हणजे हे प्रत्येकाच्या बाबतीत होईल असं नाही. काही मुलांच्या बाबतीत होतं, पाठीमागच्या बॅचच्याही मुलांच्या बाबतीत झालं. कारण ॲस्ट्रालाइट आपल्या प्रिमायसेसमध्ये आल्यामुळं झालं. सो ज्यावेळेस ॲस्ट्रालाइटचा इंटरव्ह्यू तुझा शेड्यूल झाला, तू इंटरव्ह्यू दिला, ती इंटरव्ह्यूची एक्झॅक्टली प्रोसेसबद्दल मला बोलायचं आहे. म्हणजे कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारले गेले, त्यांना काय एक्सपेक्टेशन होतं आणि तुझं कशामुळे सिलेक्शन झालं असेल असं तुला वाटतं? फर्स्ट ऑफ ऑल त्यांनी इंट्रोडक्शन घेतलं. त्यानंतर ओव्हरऑल रेझ्युमे त्यांना कव्हर केला.
त्यामध्ये मी मेन्शन केले होते माझे फायनल इयर प्रोजेक्ट मेन्शन केले होते. आणि जसं की फ्रंट एंड डेव्हलपमेंटचे HTML CSS जावास्क्रिप्ट पण त्यामध्ये ॲड केले होते. तर त्यांना मॅक्झिमम रिक्वायरमेंट होती की त्यांना एक पायथन डेव्हलपर पाहिजे होता, जो की ज्याचा एक्सपिरियन्स माझ्या फायनल इयर प्रोजेक्टमध्ये होता. सो आय थिंक दॅट्स त्याच्यामुळेच माझा सिलेक्शन झालं असं. ग्रेट. सो भरपूर सारी मुलं कॉलेजमध्ये असताना पायथनचा स्टडी करतात आणि पायथन, जसं मी सुरुवातीला बोललो की डेटा सायन्समध्ये फ्रेशरला ओपनिंग कमीच आहे, पण पायथन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे आणि ती करायला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही. सो पायथनमुळं त्याचं सिलेक्शन झालं, कारण समोरच्या कंपनीमध्ये जे प्रोडक्ट बनवतात त्याच्यामध्ये त्यांना पायथनची रिक्वायरमेंट होती आणि शिवराजमध्ये ते पोटेन्शियल दिसतं. सो फक्त प्रोग्रामिंग स्किल हा मॅटर करत नाही. ज्यावेळेस अस्ट्रालाइटसाठी मुलांची रिक्वायरमेंट असते त्यावेळेस काही गोष्टी अस्ट्रालाइटचे मॅनेजमेंट कमिटी जी आहे ती मॅनेजमेंट कमिटी बघते. त्यामधली एक प्रामुख्याने गोष्ट असते डिसिप्लिन, की तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत किती आउटपुट देत आहात, म्हणजे किती एफर्ट्स टाकता आहात. सो शिवराजचं पहिल्या दिवसापासूनचं एक डिसिप्लिन होतं की तो वेळेत यायचा, म्हणजे सकाळी 10चा किंवा 9:30चा जो सेशन कॉल आहे किंवा तुमचा सेशनचा टाईम आहे त्या टायमाला बरोबर यायचा आणि तो त्याचे दिवसभराचे जे ॲक्टिव्हिटीज आहेत तो प्रामाणिक कंप्लीट करत राहायचा. हे ऑब्झर्वेशनसुद्धा त्याच्या प्लेसमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट होतं आणि माईट बी मला वाटतं तो ऑब्झर्वेशनचा पण एक पॉईंट तुझ्या प्लेसमेंटसाठी असायला पाहिजे. सो शिवराज, मेनली तुला या एका महिन्यात ओव्हरऑल तुला आता एंटायर कोडपची प्रोसेस तर समजली नसेल, पण तुला ऐकून बघून तुला काय वाटतं या प्रोसेसबद्दल, की म्हणजे हे जे 8 तासाचं शेड्यूल आहे किंवा आपण जे करतो आहोत रिअल टाईम प्रोजेक्ट्स, डिस्कशन, हे सगळं बाकीच्या इन्स्टिट्यूटपेक्षा काहीतरी वेगळं आहे असं तुला वाटतंय का? हो. मला हे म्हणजे वेगळंच वाटतंय, कारण की ह्याचा खूप फायदा होतोय. फर्स्ट ऑफ ऑल 1 to 1 मेंटॉरशिप भेटते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्याला सवय लागते की 8 तास काम करायचं, म्हणजे प्रॅक्टिकल वर्क 8 तास करायचे. त्यातले 2 तास थेअरी लेक्चर आणि नंतरनं प्रॅक्टिकलवरती जास्त दिली जाते. ग्रेट. सो मला वाटतं शिवराजचे बरेच साऱ्या प्रोजेक्ट्स आणि याच्यावरती काम करण्याचा पूर्ण एक्सपिरियन्स त्याचा व्हायच्या आधी त्याचा प्लेसमेंट झालं आहे. त्यामुळं मी थोडासा हा व्हिडिओ जो आहे तो पुढच्या पार्टमध्ये घेऊन येणार आहोत. आज फक्त आम्ही शिवराजच्या प्लेसमेंटच्या स्टोरीबद्दल बोललेलो आहोत. त्याला पुढच्या पॉडकास्टमध्ये बोलवून त्याच्या कंपनीमध्ये एक्झॅक्टली रिअल वर्क काय चालतं फ्रेशरसाठी काय चॅलेंजेस आहेत वर्क करताना, कारण तो आत्ता जस्ट 1 वीक झाला किंवा 10 दिवस झाले काम करतोय, पण त्याला पुढच्या 3 महिन्यानंतर आपण इन्व्हाइट करणार आहोत आणि फ्रेशरनी स्टार्ट करताना काय चुका करू नयेत किंवा काय काळजी घ्यावी याच्याबद्दल आपण पुढचा पॉडकास्ट करणार आहोत. शिवराज, तू कोडफर्स्टमध्ये आलास, तुझा वेळ दिलात, त्याबद्दल खूप धन्यवाद. मला तुला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे. तू एका शब्दात जर कोडफर्स्टबद्दल सांगायचं झालं तर काय सांगशील? फर्स्ट ही मिनी सिडॅक म्हणू शकतो आपण. ग्रेट. थँक्यू व्हेरी मच.